पुरात वन खात्याविरोधात शेतकरी आक्रमक बनले आहेत। कृषी मंत्र्यांच्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांवर आमरण उपोषणाची वेळ आली आहे। 1976 साली सरकारने दिलेल्या जमिनीवर वन विभागाने आता ताबा मिळवला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण केलंय। अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली 2018 मध्ये वन खात्याने जमिनी घेतल्या। विशेष म्हणजे राज्य सरकारने दिलेल्या जमिनीचा सातबारा या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या नावावर आहे। दरम्यान या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। इंदापूर वन विभागाच्या समोर इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथील 5 शेतकऱ्यांनी आमरण उपोषण पुकारलेलं आहे। खरं तर गेल्या 7 वर्षापासून हे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा वन विभागाचं कार्यालय असेल या ठिकाणी खेटे मारतात। त्यांच्या हक्काची असणारी जमीन जी जमीन महाराष्ट्र शासनाने 1976 साली भूमिहीन म्हणून त्यांना दिलेली होती, त्यांचा 7/12 आहे, 8 आहे, त्यांची सर्व कागदपत्र असताना देखील वन विभागाने 2018 ला अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली ताब्यात घेतली आणि तेव्हापासून हे कुटुंब जे आहे ते उघड्यावर आलेले आहेत। नेमक्या काय त्यांच्या अडचणी आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल मला, इंदापूर वन विभागाच्या कार्यालयाच्या समोर तुम्ही या ठिकाणी उपोषण करताय, काही वेळ आली आहे? आमच्यावर म्हणजे 2018 पासून जी कारवाई केली तेव्हापासून हा अन्याय झालाय। आम्हाला वन विभागाने जे क्षेत्र आमच्याला वाटप 76चं केलेलं ताब्यात घेतल्यामुळं आम्हाला हा संघर्ष करावा लागला आणि आम्ही त्यांना म्हणजे वाटपच्या टायमाला सगळं दाखवलं होतं की बाबा आमचं 76चं आहे, कायद्याप्रमाणे आमच्या 76चं वाटप झालेलं त्याला धक्का लागू नये म्हणून आम्ही त्याला आमच्या आदेशी दाखवलं। परंतु त्यांनी आम्हाला असं सांगण्यात आलं अधिकाऱ्यांच्या मोजणी टायमाला की बाबा ही क्षेत्र अतिक्रमण झालेलं आहे, ते अतिक्रमण आम्हाला नियमाप्रमाणे करू द्या, तुमचं 76चं आहे ते कुठं जाणार नाही, तर सगळ्यांना आम्ही शेतकऱ्यांना बसवणार आहे। मग असं असल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना ते वन विभागांना आम्ही मोजण्यास जास्त अडथळा दिला नाही। परंतु ते क्षेत्र मोजल्यानंतर त्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्यानंतर की त्यांनी आम्हाला परत आम्हाला जमीन देण्यास त्यांनी थोडं टाळाटाळ केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला जमीन कुणी वाटप केलेलं आहे। आता त्यांना सुद्धा माहित आहे की जमीन कुणी वाटप केलेलं आहे, परंतु तरी त्यांनी आम्हाला तसं बोलण्यात आलं। मग ते म्हणले तुम्हाला महसूलनी जमीन वाटप केलेलं आहे, कलेक्टर तहसीलदार, तर तुम्ही सध्या त्यांच्याकडेच तुम्ही न्याय मागा म्हणून। तुमची जमीन सध्या तुमच्या ताब्यात आहे की वन विभागाच्या ताब्यात आहे? आम्हाला 5 एकर जमीन मिळालेली आहे 1976 ला। आता सध्या माझ्या ताब्यामध्ये 3.5 एकरच आहे, 1.5 एकर